अन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरो श्री जगद्गुरो मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। कृपा कटाक्षाच्या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तयाते। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। सर्ववेदान्त सिद्धान्त गोचरन्तम गोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। आपलं गेल्या वेळेस मला वाटतं 104 पर्यंत झालेले होते, 102 ते 104 घेतले होते ना. तर त्याच्यात बघितलं होतं आपण की जरी शिष्याने जो प्रश्न विचारला होता की जर का जीवत्व हे अनादी आहे तर ते जाईल कसं, जीवबुद्धी ते आत्मबुद्धी करावी हे कसं शक्य आहे, हा शिष्याचा प्रश्न होता अनादी असल्यामुळे. तर त्याच्यावरती श्री गुरूंनी सांगितलं होतं की ते जरी अनादी असलं तरी त्याचा विध्वंस होतो, त्याचा प्रध्वंस होऊ शकतो. याला कारण काय आहे तर त्याची जी उपाधी आहे ती मुळात कल्पित आहे. म्हणजे बुद्धी नावाची जी उपाधी आहे, कसली, जीवभावाची, बुद्धीच्यामुळे त्याच्यात प्रतिबिंब घेतलं जातं आणखी जिथे जीवत्व निर्माण होतं ती कल्पित आहे. उदाहरण आपलं, मुलं साबणाचे फुगे उडवतात पहा, अगदी रस्त्यात सुद्धा ते विक्रेते उडवत असतात फुगे. त्या फुग्यांमध्ये छान रंगीबेरंगी दिसतं, प्रतिबिंब दिसतात. खरं असतं का ते? किती वेळ टिकतं? तो फुगा ऍक्च्युअल काय आहे, फुगा आहे का तो? मुलांना अगदी तो जरी चेंडू सारखा वाटला, लहान मुलं त्याला असं बॉल सारखं मारायला जातात, पण वास्तविक तो आहे का? भास आहे तो, तिथे फुगा नावाची गोष्टच नाहीये. आणि त्याच्यामुळे तिथलं प्रतिबिंब वगैरे जे काय दिसत आहे ते सगळंच खोटं आहे. तसं ही बुद्धी जी आहे ती मुळात सत्य नाहीच आहे. मग त्याच्यामुळे त्याच्यात प्रतिबिंब पडून जे तीच बुद्धी म्हणजे मी अशा पद्धतीने जीवभाव दृढ झालेला आहे, तो ज्या वेळेस त्या बुद्धीचं स्वरूप कळेल त्यावेळे त्या जीवभावाचा नाश होणारच आहे. आत्म्याचा नाश कधीच शक्य नाही, पण जीवभाव म्हणजे मी, बुद्धी वगैरे जे गैरसमज असतात ना ते दूर होऊन जातात. आपले जसे व्यवहारात गैरसमज झाला की प्रॉब्लेम येतात, आणखी मग कोणीतरी येऊन जेव्हा समजूत काढतं की असं नाही, असा अर्थ असू शकतो बोलण्याचा, त्यावेळेला समजूत पटते, गैरसमजूत दूर होते. तसंच इथे ती गैरसमजूत जी आहे ती बुद्धी सत्य आहे, आणखीन मी देह आहे, ती गैरसमजूत दूर करायला ज्ञानाची गरज असते. सत्य ज्ञान जेव्हा येतं तेव्हा मिथ्या पदार्थाचं ज्ञान जातं. जेव्हा सत्य रज्जूचं ज्ञान होतं तेव्हा मिथ्या सर्प आपोआप निवृत्त होतो. त्याला काठीने घालवायला लागत नाही, मारायला लागत नाही, काही करायला लागत नाही. फक्त त्याच्या मागे काय खरं आहे एवढं आपल्याला शोधायला लागतं. म्हणून त्या जी उपाधी आहे, जी खोटी आहे, अज्ञानातनं जन्माला आलेली आहे, गैरसमजातनं म्हणूया, खोट्या ज्ञानातनं जन्माला आलेली, विपरीत ज्ञान असं त्याला नाव आहे. तर त्या उपाधीची जेव्हा निवृत्ती होते, निवृत्ती म्हणजे ती बाध होतो, निवृत्ती म्हणजे ती नाहीशी होत नाही. नाहीशी झाली तर आपण राहणार नाही होत, ती नाहीशी होत नाही तर तिच्यातलं सत्यत्वाचं जातं.
सत्यत्व निघून जात. जे ज्ञानेश्वरीतले नेहमी याच्यात ओवी आठवते की विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. विषयरूपी महासर्पांनी जी मिठी घातली, विषय सत्य आहेत, ते माझ्यासाठी आहेत, माझा देह म्हणजे मी आहे. ह्या विषयांची जी जीवाला मिठी पडलेली आहे त्याच्यामुळे तो ताठरलाय, विष भिनायला लागलाय. ते श्री गुरु जेव्हा उपदेश देतात, खरं काय आहे ते सांगतात, त्यावेळेत ते विष उतरून जातं. विष उतरतं म्हणजे काय, देह राहतो, विषय राहतात, पण त्यातलं सत्यत्व निघून जातं. तेच इथे होतं की ब्रह्मात्मैक्यत्व विज्ञान म्हणजे जीव आणि ब्रह्म यांचं ज्ञान होतं, उत्तम ज्ञान होतं, सम्यक ज्ञान म्हटलेलं आहे. सम्यक म्हणजे परिपूर्ण ज्ञान होतं. आणखीन ते झाल्यानंतर हे निवृत्त होऊन जातं. म्हणजे मी, देह, जग, सत्य वगैरे गैरसमज दूर होऊन जातात. पण मग हे ज्ञान व्हायला काय करायचं? पुन्हा आजवर जे सांगतायत विवेक चूडामणी आहे ना, तेच आता या 205 मध्ये परत सांगतायत की तदात्मानात्मनो सम्यक विवेकेनैव सिद्ध्यति ततो विवेक कर्तव्य प्रत्यगात्मा सदात्मनो म्हणून म्हटलेलं आहे. म्हणजे हे जे जीव ब्रह्मैक्य किंवा ब्रह्म आणि आत्मा एक हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान आत्मा आणि अनात्मा यांचा विवेक करायला लागतो. कारण नक्की अनात्म गोष्टी कुठल्या आहेत, नक्की मिथ्या गोष्टी कुठल्या आहेत, नाशिवंत गोष्टी कुठल्या आहेत. आपल्याला सापेक्षपणे पृथ्वी ही विनाशी वाटतच नाही, पण ती विनाशी आहे की नाही. जे जे उत्पन्न होतं ते प्रत्येक गोष्ट कधी ना कधीतरी नाश पावते. ठीक आहे, आपल्या हयातीत नसेल, पण तरी देखील ती नाश पावणारच आहे. प्रत्येक गोष्ट नाश पावते हे लक्षात घ्यायचं आहे. आणखीन असा हा विवेक जेव्हा आपण सतत करत राहतो, तर त्यावेळी हा अनात्म विवेक होऊन सम्यक ज्ञान सिद्ध होतं. म्हणजे नक्की काय आहे ते कळतं. आणि यासाठीच ते अनात्म गोष्टी कुठल्या आहेत यासाठी परोपरीने प्रयत्न केलेले आहेत संतांनी सांगायचं. आता अनात्मश्री विगर्हणम म्हणून शंकराचार्यांचं स्तोत्र आहे. अनात्मश्री आणि विगर्हणम म्हणजे तिचा धिक्कार केलेला आहे. अनात्मश्री म्हटलंय. श्री का म्हटलंय? त्याच्यात आपण किती रंगतो, किती त्याच्यात अडकलेले असतो, आणखी किती आपल्याला ते अट्रॅक्टिव्ह वाटत असते. तर त्याच्यात मनश्चेन्न लग्नम गुरोरंग्री पद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम अशा पद्धतीने केलेलं आहे. किंवा का शेवटचे त्याचं पालुपद अशाच अर्थाचं आहे. माझं चुकत असेल एखाद वेळेस पालुपद, पण ह्याच अर्थाचं आहे. आणखीन हा आता कुठल्या स्तोत्रातला आठवत नाही मला, पण शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चारुचित्रम वगैरे वगैरे सगळं आहे अगदी. पण तरी देखील जर का हे ज्ञान नसेल, श्री गुरूंच्या प्रती आपला पूर्ण शरणागती नसेल, तर त्या सगळ्याचा काहीही उपयोग नाही. हे सगळं फुकट आहे. जसं सगळं आहे, अगदी श्रीमंती आहे, सगळं वाटेल तेवढं आहे, पण आरोग्यच नसेल, काय उपयोग आहे त्याचा? अंथरुणावरती खेळून राहिलेला असेल, काय उपयोग आहे? शुश्रूषेला 4 माणसं ठेवता येतील, जे हवं ते सामान आणता येईल, त्याच्या पलीकडे काय उपयोग आहे? सुख मिळणार आहे का? तसंच आहे की जोपर्यंत आपल्याला हा भवरोग झालेला आहे, जोपर्यंत आपण त्या गैरसमजातनं बाहेर पडत नाही की माझा देह सत्य आहे, हे जग सत्य आहे, हे जोपर्यंत आपल्याला जात नाहीये, हा भ्रम, हा विवेक आपण करू शकत नाहीये, तोपर्यंत आपलं दुःख जाणार नाहीये. म्हणून सम्यक विवेके नैव सिद्ध्यति,
हा जो आत्मानात्म विवेक आपलं आत्मज्ञान जे आहे, आत्म अनात्म यांचा सम्यक विवेक केल्याशिवाय हे जीव ब्रह्मैक्य सिद्धीला जाणार नाही. म्हणून विवेक कर्तव्य हा विवेकच फक्त करावा, विचारच करावा. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा. ऐसी हे विचाराची कामे, उगेच भ्रमो नाहीये भ्रमे. सतत विवेक आहे. वस्तुसिद्धीर विचारेण न कश्चित कर्म कोटी. सगळ्यांनी आपल्याला हेच सांगतायत, अगदी दुसरं कोणी काही सांगत नाहीये. पण आपल्याला तरी देखील आपला रजोगुणाचा रेटा एवढा असतो ना, की आपल्याला वाटतं की काहीतरी मला करायला सांगायला हवं श्री गुरूंनी. फक्त विचार करून कसं काय व्हायचं, आणि विचार करायचा त्याच्याशी वैर आहे, काहीतरी करायला लागतं आपल्याला. मग पूजा तरी करीन, कमीत कमी करावी ना, अवश्य करावी पूजा. पण त्यांनी सगळं पावलं हे नाही. विचार हे मुख्य साधन. नामस्मरण आवश्यक आहे, करायला सांगितलेलं आहे. पण नामस्मरणाच्या मागे विवेक पाहिजे, ज्ञान पाहिजे, विचार पाहिजे, तर त्या नामस्मरणाचा उपयोग होतो खरा. म्हणून कुठच्याही बाबतीत विवेक, विचार, कर्तव्य हा करायलाच पाहिजे. आणि तसं जेव्हा कशासाठी आहे, तर प्रत्यगात्म सदात्म. प्रत्यगात्मा जो आहे म्हणजे प्रत्येक जीवामध्ये जो आत्मा आहे, तर त्याचा विचार करायला हवा. तो कसा झालेला आहे, उपाधी कुठची आहे, उपाधी कशी काय मिथ्या आहे, कशी काय खरी नाहीये, कशी काय नाशिवंत आहे. म्हणजे जीवत्व नाशिवंत आहे, म्हणजे माझा देह जो मी माझा समजते तो खरा कसा नाही, हेच परत परत येणार आहे. तुम्ही म्हणाल की किती वेळा सांगताय, पण आपण विसरतो ना. माझा तरी अनुभव आहे की मी भयंकर विसरते हे सगळं. कितीही वेळा सांगितलं तरी ते लक्षातच म्हणत राहत नाही अजिबात. मग पुन्हा सांगायला लागतं की अरे नामस्मरण करतेस, तर तिथे नामाचा नामी जो कोण आहे तो कोण आहे, ब्रह्म आहे. तू कोण आहेस, तू पण ब्रह्म आहेस. सगळ्या बाजूंनी हा आपल्याला सतत सांगितलं जातं. सोहम म्हणतीये, सोहम म्हणजे काय, श्वासावरती सोहम बसवा. मला एकदा खूप पूर्वी म्हणजे श्री गुरु भेटायच्या आधी एकाने सांगितलं होतं की धरिता सो सांडिता हम, अखंड चाले सोहम सोहम. श्वास घेताना सहा म्हणायचं, आणखीन सोडताना अहम म्हणायचं. सोहम असं करत जायचं, म्हणजे झालं. अरे पण त्याचा अर्थ काय, कशाला मी सोहम म्हणतेय, काय घेतेय, श्वास घेताना सहा घ्यायचा म्हणजे कोण घेते मी, माहित पाहिजे ना. ज्ञानाशिवाय नाही काहीही होत नाही. ते त्यांना तरी माहित होतं की नाही मला कल्पना नाही. मी केलं नाही तीही गोष्ट वेगळी आहे, कारण कळल्याशिवाय करणं योग्य नाही वाटलं. ठीक आहे, हे चांगलं साधन आहे, असेल चांगलं, पण काय आहे हे कळलं पाहिजे. म्हणून इथे विवेक कर्तव्य आहे, आणि त्या विवेकासाठी अनात्म काय हे जाणून घ्यायला पाहिजे. त्या अनात्म्याचा त्याग करायला पाहिजे, मनातून त्याग करायला पाहिजे. प्रत्यक्षात त्याग शक्यच नाही. तसा त्याग करायला गेलो तर शरीर राहणार नाही, मग साधन कसं होणार, आणखी जीव ब्रह्मैक्य सिद्ध कसं होणार, शरीराचाच त्याग केला तर. म्हणून संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडता जनामध्ये सार्थकता विचारेची होईल. विचार पाहिजे, विवेक पाहिजे, बस. उदाहरण दिलंय की अनात्म्याच्या जेव्हा आपण बाजूला सारतो, तर तेव्हा आत्मतत्व आपल्याला कसं काय सापडतं, याचा परत इथे आपण याच्या आधी शेवाळ्याचा वगैरे विचार केला होता. इथे आणखीन दुसरं हे दिलंय की जलम पंकवत दत्यंतम पंकापाये जलम स्फुटम यथा भाती तथात्मापि दोषाभावे स्फुट प्रभा. म्हणजे पंक म्हणजे चिखल, जल पाण्यामध्ये चिखल मिसळलेला असणे.
कसं दिसतं पाणी, पिण्याच्या लायक असतं. मला आठवत आहे की मुंबईला जेव्हा किती साल आता 5 साल का 15 साली, मला वाटतं 15-16च्या सुमारास असेल, पण तो जो महापूर आला होता मुंबई भागात सगळ्या, तर त्यावेळी जे नळाला पाणी येत होतं, मी पनवेलमध्ये होते तेव्हा, नळाला जे पाणी येत होतं ना, ते अक्षरशः चिखलाचं पाणी होतं. चिखलच, दुसरा काहीही त्याला शब्द नाही. आणि ते शुद्ध करून घ्यायला निवळी म्हणा किंवा तुरटी म्हणा किंवा बाकी काहीही जवळ नव्हतं. करायचं काय, शुद्ध करायचं कसं? शेवटी आम्ही पाईप मधनं येणारं पावसाचं पाणी प्यायला लागलो होतं. ते स्वच्छ होतं, ते शुद्ध होतं, कारण गच्ची धुवून निघालेली होती. पण इतका चिखलाचं पाणी जे म्हणतात ते मला तिथे दिसलं. आपल्याला पावसाळ्यात आमच्या इथे येतं, थोडासा त्याच्यात माती असते, पण मग त्याच्यासाठी काय करायला लागतं, ती माती दूर करायला लागते. नेहमी आमच्या इथे गढूळ पाणी येतं पावसाळ्यात. ती माती कशी दूर करायची? पाणी ठेवायचं आणि त्याच्यात तुरटी फिरवायची की आपल्याला स्वच्छ पाणी मिळतं. म्हणजे त्याच्यात जे अशुद्धता होती, जी ऍडिशनल गोष्टी आलेल्या होत्या, त्या सगळ्या दूर केल्यानंतर शुद्ध पाणी येतं. तसंच तथात्मापी दोषाभावे स्फुटप्रभा, आत्मतत्व देखील त्याच्यात जे मिसळलेला दोष आहे, जी भेसळ आहे कसली, देहसत्यत्वाची वगैरे, तर ती दूर केली की प्रकाशरूप, नित्य प्रकाशरूप, नित्य ज्ञानरूप असा आत्मा प्रत्ययाला येतो. म्हणजे मी आत्मतत्व आहे, आत्मा ब्रह्म आहे. आत्मा ब्रह्म आहे हे सद्गुरूंच्या कृपेशिवाय कळत नाही. हे सगळं ज्ञान आपल्याला त्यावेळेस होतं. पण कधी ती जी अविद्या आहे ती विद्येच्या साह्याने दूर करायला लागते. ती जी अविद्या आहे ती अविद्या आहे हे कळायला लागतं मुळात. आणखीन अविद्येच्या मुळे हे सगळं भासत आहे, मिथ्या आहे, हे पटायला लागतं. पटल्यानंतर ते स्वीकारायला लागतं आणि स्वीकारल्यावर ते जीवनात उतरवायला लागतं. मोठा प्रॉब्लेम असतो तो तिथे असतो. एक वेळ पटतं, थोडस ऐकतो, पटतो, हो असू शकेल, खरं आहे, पण ते पचायला वेळ लागतो. पचायला म्हणजे खरी मनापासून स्वीकारायला. पटतंय पण मनात रुखरुख राहिलेली आहे. कसं शक्य, मला सगळं मग हे बाजूला सारायला लागेल, एवढं सगळं आहे जमवलेलं मी घरात, सगळं टाकायला लागेल का? टाकायला नाही लागत. काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. एक विचार करून पाही म्हणजे कळेल. फक्त विचार लागतो आणि तो विचार सतत ठेवायला लागतो, तसा निश्चय व्हायला लागतो. म्हणजे बुद्धीच स्वतःच्या मिथ्यात्वाचा निश्चय करून घेते. माया स्वतःच्या काय म्हणूया निरासाची सामग्री स्वतःच पुरवते. मायेची खासियत आहे. मायाच अडकवते, मायाच सोडवते. सगळी सामग्री जी आहे, शास्त्र म्हणा, श्री गुरु म्हणा, सगळं मायाच पुरवते. साधना म्हणजे काय आहे? शेवटी माईक प्रांतातनच आपण जातोय ना. बोलणं काय, बोलताय ते कुठून बोलतेय मी? जिभेच्या साह्याने बोलतेय, स्वरयंत्राच्या साह्याने बोलतेय, ऐकणं कशाने होत आहे? श्रोत्रेंद्रियाच्या साह्याने होत आहे. हे सगळं जे हा देहाचाच भाग आहे ना, मग हे सत्य आहेत का? नाही. पण त्याच्या मार्फत मला विचार कसा करायचा, जो परत तो देखील मायेच्या प्रांतातला आहे. काट्याने काटा काढायचा आहे. हे सतत आपल्याला उदाहरण दिलं जातं. आणखी त्याप्रमाणे आपल्याला विचाराने तो जो दोष आहे, ती जी भेसळ आहे अनाथ होण्याची, ती दूर केली की
प्रकाशरूप म्हणजे ज्ञानरूप असा त्या तत्वाचा आपल्याला अनुभव येतो. दुसरं उदाहरण दिलं होतं आपण गेल्या वेळेस, ते ढग आणि सूर्य. तिथे सूर्यप्रकाशात सूर्याच्या उष्णतेने ते ढग निर्माण झालेले आहेत, आणखीन ते त्या सूर्याला झाकतात अशा पद्धतीचा तो विचार होता. आणखीन ढग गेले की सूर्य परत प्रकाशमान होतोच. तसाच इथे ज्या वेळेस विचाराने हे आपण अनात्म तत्व दूर करतो, तर त्यावेळेस तो नित्य आत्मा तो तिथे आहेच, तो आणायला लागत नाही. आत्मा प्राप्य नाही, संस्कार्य नाही. मग हे अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलं जातं की तो मिळवायला लागत नाही, कुठून विकत वगैरे आणायला लागत नाही, कोणी द्यायला लागत नाही, त्याच्या तो बिघडत नाही, विकार्य नाहीये, त्याला दुरुस्ती करणं वगैरे नाहीये, त्याच्यावरती काही संस्कार करायला लागत नाहीये. अशा पद्धतीचे हे सगळे विचार आत्मा आहेच तिथे, कुठूनही आणायला लागत नाही. मी म्हणतेय की इथे खूप गरम होत आहे. आता हवा आहे की नाही? हवा आहेच. श्वास घ्यायला त्रास होतोय वगैरे अशा पद्धतीने आपण म्हणतो. श्वास घ्यायला त्रास होतोय का? उष्णतेच्यामुळे, दमटपणामुळे. पण हवा आहेच ना तिथे, ती काही आणायला लागत नाहीये. केवळ वाऱ्याची झुळूक आली की आपल्याला बरं वाटतं. म्हणजे सगळं तिथेच आहे, पण काहीतरी आपल्याला वेगळं थोडस निमित्त लागतं. त्याच्या पलीकडे आपल्याला काहीही लागत नाही. हे इथे तेच आहे, आपल्याला केवळ अनात्म बाजूला टाकायला लागतं. विचाराने ते सुद्धा, प्रत्यक्षात नाही, प्रत्यक्षात शक्य होत नाही. पण केवळ विचाराने बाजूला केलं की जे सत्य आहे ते तिथेच आहे. झाकण काढलं की खालचा पदार्थ आपल्याला दिसणारच आहे. तसं हे अज्ञानाचं झाकण जेव्हा काढतो, गैरसमजाचं झाकण काढतो, त्यावेळेस आत्म जो आहे तर तो तिथे आहेच. असन्निवृत्तौ तु सदात्मना स्फुटं प्रतीतिरेतस्य भवेत् प्रतीचः ततो निरासकरणीय एव इथे असदात्मनः साध्वहमादि वस्तुनः. म्हणजे असन्निवृत्त ह्या उपाधीची निवृत्ती करण्यासाठी, ती निवृत्ती झाली म्हणजे काय होतं? निवृत्तवतु, निवृत्ती झाली म्हणजे जो सदा असणारा, कायम असणारा आत्मतत्व जे आहे, तर त्याचं स्पष्ट प्रतीती त्याची येते. तो प्रतीच आहे, म्हणजे प्रत्येक जीवात व्यापून येतो, सगळीकडे व्यापून येतो, कुठे नाहीये. तो आपल्या अत्यंत जवळ आहे. अत्यंत जवळ आहे म्हणजे काय आहे? मी आणि तो वेगळे नाहीच. बुद्धी तत्वात तो प्रतिबिंबित झालेला आहे. ते प्रतिबिंब जरी ओळखलं, ते बुद्धी तत्व निराश केला की प्रतिबिंब बिंब एकच आहे हे कळतं. म्हणून निराश त्याचा करावा तेवढंच फक्त आहे. जे असद गोष्टींचा जेव्हा निराश केला जातो, त्यांना आत्मतत्व म्हणणं सोडून दिलं जातं. मी मी आहे, मी हे जे आपलं चालतं, आणखी मी अमुक आहे, हे मी आहे, ठीक आहे, ते सत्साच आविष्कार आहे. पण मी अमुक आहे, तमुक आहे, ग्रेट आहे, बुद्धू आहे, हे जे सगळं चालतं आपलं, तिथे घोटाळा होतो नेहमी. आणखीन त्या घोटाळ्यामुळे आपण या संसारात अडकतो, परत परत जन्म मरणाच्या चक्रात अडकतो. म्हणून जे अहंकार वगैरे हे जे असत आत्मा म्हटलेलं आहे, त्याला मिथ्या आत्मा, असत आत्मा वगैरे पद्धतीने त्याचं पंचदशीत वर्णन केलेलं आहे. मिथ्या म्हणजे देह आहे. अशा ह्या सगळ्या ह्याच्यात ते म्हणजे ह्या आत्म्यापासून सत्याप्रमाणे जो भासतोय, खरा नाही येतो, तर त्याच्यापासून अनात्म गोष्टी जेव्हा ह्या सगळ्या कारणीभूत असणाऱ्या बाजूला आपण करतो, तर त्यावेळे ते आत्मतत्व तिथेच आहे हे पुन्हा पुन्हा सांगतायत.
आणि त्याच्यासाठी अनात्म पदार्थ ओळखायचे आणि त्यांचा निराश करायचा, हे पुन्हा त्यांनी सांगितलंय. ततो नायम परात्मा स्यात् विज्ञानमय शब्दभाग विकारित्वात् जडत्वाच्च परिच्छिन्नत्व हेतुतः दृश्यत्वात् व्यभिचारित्वात् अनित्यो नित्य इष्यते. आतापर्यंत सगळ्या कोशांचं जे निराश करताना झालं की कोशाचं स्वरूप सांगितलं, आणखीन नंतर मग एका श्लोकामध्ये त्याचे सगळे गुणधर्म सांगितले, आणखीन त्याच्यामुळे तो आत्मा का नाही हे सिद्ध होत आहे ते सांगतायत आता. की म्हणून ह्या सगळ्या कारणाने हा जो विज्ञानमय कोश आहे तो कोशच आहे. विज्ञानमय ज्याला म्हटलं जातं तो कोशच आहे. तो परमात्मा होऊ शकत नाही, कोश आहे तो. आणखीन काय काय कारण सांगितली आहेत. तो विकारी आहे. विकार कुठले? देहाला विकार होतातच, पण अंतःकरण जर का मी असा आपला भ्रम असला तर त्या अंतःकरणाला देखील काम क्रोध वगैरे विकार होतात की नाही? अंतःकरण कायम स्थिर असतं का? त्याला हे विकार होतातच. जड येते. उपाधी बुद्धीची जी आहे, विज्ञानमय कोशात जी बुद्धी आहे तर ती जड आहे. ती कसली बनलेली आहे? तेज तत्वाची आधी, सत्वगुणाची वृद्धी. म्हणून तेज तत्वानी जी बनलेली आहे म्हणजे पंचमहाभूतात्मक आहे, याचा अर्थ ती जड आहे. विकारित्वात जडत्वाच परिच्छिन्नत्व हेतुतः. परिच्छिन्न म्हणजे ती तिचा परिच्छेद होतो. परिच्छेद होतो म्हणजे काही थोड्या भागातच ती राहते. 3 परिच्छेद सांगितलंय, देशतः, वस्तुतः, कालतः. आता हा इथे रिमोट आहे. हा रिमोट इथे आहे म्हणजे तिथे नाहीये. देशतः परिच्छेद झाला, एवढ्याच भागात तो राहतो. वस्तुतः इतकीच ही वस्तू आहे, इतकेच ह्याच्यात एलिमेंट आहेत, हे जे प्लास्टिक आहे तर ते एवढंच आहे त्याच्यात, त्याच्या पलीकडे नाहीये. सगळीकडे तो व्यापून नाहीये. देशतः, वस्तुतः, कालतः. आत्ता दिसतोय, माझ्या हातातनं पडला तर आत्ता सुद्धा मोडून जाईल तो, त्याचा उपयोग संपेल. म्हणजे त्याला परिच्छेद आहे, म्हणजे तेवढ्याच काळापुरता, तेवढ्याच भागापुरता असा तो मर्यादित आहे. आणखीन याच्या अगेन्स्ट आपण दरवेळे परब्रह्म कसं आहे हे जे शास्त्र सांगतं त्याचा विचार करायला लागतो. परब्रह्म जे आहे ते अविकारी किंवा निर्विकार दोन्ही पद्धतीने विचार केला जातो. त्याच्यात काहीही कधीही बदल होत नाही. ते जसं आहे तसं आहे. ते चेतन तत्व आहे. इथे जड आहे. चैतन्य एकच आहे फक्त जगात. चेतन तत्व फक्त परब्रह्म आहे. परिच्छिन्नत्व, बुद्धी परिच्छिन्न आहे, थोड्या या देहात फक्त व्यापून आहे, त्याच्या पलीकडे नाहीये. अज्ञान जरी सगळ्या जगात व्यापून असलं तरी ते जगापुरतच मर्यादित आहे. परत विश्वात व्यापून नाहीये. विश्व जे आहे म्हणजे विश्वात आहे, पण विश्वाच्या पलीकडे शुद्ध ब्रह्म उरलेलं आहे, जिथे हे व्यापू शकत नाही अज्ञान. परिच्छिन्नता आली त्याला देखील दृश्यत्वात, म्हणजे ते दृश्य आहे. दृश्य आहे म्हणजे त्याला माझ्यातलं चैतन्य जे आहे, म्हणजे कोणीतरी चेतन त्याला प्रकाशित करतं, म्हणजे त्याचं ज्ञान होतं. दृश्य जे आहे तर त्या दृश्याचं ज्ञान होत असतं, म्हणून त्याला दृश्य म्हणतात. दृश्य म्हणजे केवळ डोळ्यांनी दिसतं ते नाही, तर कानाने ऐकू येणारं पण दृश्य आहे. त्वचेने ज्याला स्पर्श करता येतं. डोळे बंद करून जरी स्पर्श केला तरी मला त्याचं ज्ञान होत आहे. ज्ञानात फरक नाहीये. कुठच्याही ज्ञानेंद्रियांनी जरी झालं तरी ज्ञानच होतं. तिथे वेगळं काही नाहीये. ज्ञानाच्या स्वरूपात फरक नाहीये, ज्ञानाच्या पर्टिक्युलर्स मध्ये फरक आहे. हे त्वचेने झालेलं आहे, हे कसं आहे, हार्ड आहे. हे डोळ्यांनी झालेलं आहे, हे कसं आहे, पांढऱ्या रंगाचं आहे.
या सगळ्या पद्धतीने ज्ञान हे ज्ञानच असतं. पंचदशीत जे म्हटलंय, संवित तत्र न भिद्यते किंवा संवित एकरूपा न भिद्यते. संवित जे म्हणजे चैतन्य जे आहे, तर ते सगळीकडे तेच आहे, त्याच्यात कुठेही काहीही फरक पडत नाही. फरक जो पडतो तो या सगळ्या वस्तूंमध्ये फरक पडत असतो, बाकी कशातही फरक पडत नाही. आणखीन वस्तू म्हणजे ह्या सगळ्या दृश्य आहेत. ज्या ज्या दृश्य आहेत ते अनात्मा आहे. कारण दृश्य वस्तू ज्या आहेत म्हणजे ज्यांचं ज्ञान होतं त्या कुठून तरी आकाराला आलेल्या आहेत ना. काहीतरी त्यांना आकार नसेल, पण काहीतरी तिथे आहे हे तर्काने सिद्ध होतं की नाही. जिथे तर्क जातो ते अनात्मा. नैषा तर्केन मतिरापनीय, श्रुती सांगते की तिथे तर्क पोचत नाही. माऊलींनी सोप्या शब्दात सांगितलंय की तर्क आयणी न घे. तिथे तर्क जाऊ शकत नाही, तर्काची मजलच पोचू शकत नाही, कारण तर्क जो आहे तो दृश्य बाबतीत आहे. परब्रह्माच्या बाबतीत तर्क म्हणजे परब्रह्मासारखा असाच आहे. चेतन असल्यामुळे परब्रह्म चेतन आहे म्हणून मी पण चेतन आहे, म्हणजे मी परब्रह्म आहे, अशा ह्याने तो तर्क आहे. कारण तर्काची मजल त्याच्यापर्यंत पोचूच शकत नाही. ते दृश्य म्हणजे कुठच्याही पद्धतीने कुठच्याही यांनी त्याचं असं ज्ञान इंद्रियांनी होऊ शकत नाही. कुठच्याही इंद्रियांनी त्याचं ज्ञान अशक्य आहे. दृश्यत्वात व्यभिचारित्वात. आता हे जे दृश्य आहे किंवा हा जो जीवत्व म्हणूया, बुद्धी म्हणूया, व्यभिचारी आहे. आज आपल्याला आता जागृतीत बुद्धी काम करते. झोपेत काय होतं, तिचा लय होतो. म्हणजे ती कायम टिकणारी आहे काय? नाही. आज आहे उद्या नाही, आज इकडे उद्या तिकडे, आज सूक्ष्म उद्या स्थूल, कायम बदलणारी आहे बुद्धी. अशी असल्यामुळे ती व्यभिचारी आहे. म्हणजे इकडून तिकडे अनित्य, कधीही एका जागी स्थिर नसलेली अशी आहे ती. मग ही जी अशी उत्पन्न झालेली कधीतरी आणि कधीतरी लयाला झालेली अशी जी बुद्धी आहे, असा जो विज्ञानमय कोश आहे, तो नित्य आत्मा असू शकेल का? शक्यच नाहीये. आपण जेव्हा विचार करायला लागतो, दोन्हीच्या गुणधर्मांचा विचार करायला लागतो, तर त्यावेळी लक्षात येतं की हे शक्य नाहीये. बुद्धी म्हणजे आत्मा असणं शक्य नाहीये, कारण त्याच्यात एवढे सगळे दोष आहेत. आणि ह्या सगळ्या दोषांसह ती बुद्धी आत्मा असणं शक्य नाही, जो निर्दोष आहे. गोरा माणूस काळा असू शकत नाही, तसंच आहे. जी पूर्णपणे दोषांनी युक्त अशी बुद्धी आहे, ती निर्दोष आत्मा कशी असेल, हा विचार आहे तिथे. आणि हा विवेक सतत करायचा आपल्याला. मग पुढला जो विचार आहे आता, तो आनंदमय कोशाचा आहे. शेवटचा कोश. तो कोश म्हणजे काय आहे त्याची व्याख्या आता देतात की आनंद प्रतिबिंब चुंबित तनुर्वृत्तीस तमोजृंभिता स्यात् आनंदमय प्रियादि गुणकः स्वेष्टार्थ लाभोदयः पुण्यस्यानुभवे विभाति कृतीनाम आनंद रूप स्वयं भूत्वा नंदति यत्र साधु तनुभृन् मात्र प्रयत्नं विना. म्हणजे काय आहे? वृत्ती कुठली आहे? आनंद प्रतिबिंब चुंबित तनुर्वृत्ती. ती जी आहे कुठली वृत्ती आहे? तर ज्याच्यामध्ये आनंद रूप आत्म्याचं प्रतिबिंब आहे, अशी वृत्ती. आता इथे अंतःकरणाचा विचार करूया. आपण बुद्धीचा विचार केला, बुद्धी हा अंतःकरणाचा एक पदर आहे. मनाचा विचार केला, जो अंतःकरणाचा पदर आहे. आता पूर्ण अंतःकरणाचा विचार करूया. अंतःकरण आकाश तत्वाचं आहे, बुद्धी तेज तत्वाची आहे, मन वायू तत्वाचं आहे.
चित्त जलतत्वाचं आहे आणि अहंकार पृथ्वी तत्वाचा आहे. व्यापक काय आहे? अंतःकरण आहे. आणि हे अंतःकरणाचे त्या भूताचं तात्पुरतं घेऊन तो गुण तात्पुरता घेऊन त्या वृत्ती आहेत, बुद्धिवृत्ती, मनोवृत्ती वगैरे म्हटल्या जातात. इथे ही आनंद वृत्ती आहे. म्हणजे कशी आहे ती? तर आनंदाचं प्रतिबिंब पडलेली, आनंदाचं प्रतिबिंब म्हणजे आता ते तर कायमच असतं. सच्चिद आनंद रूप आत्म्याचं प्रतिबिंब त्या अंतःकरणात कायम आहेच. म्हणून तर जीवत्व आहे ना, म्हणून तर जीव त्याला आपण म्हणतो. त्या प्रतिबिंबासह जो आत्मतत्व आहे, प्रतिबिंबासह म्हणजे मग त्या ज्याच्यात प्रतिबिंब ते अंतःकरण पण आलं. अंतःकरण ते प्रतिबिंब आणखीन तो आत्मा, हे तीन मिळून जीव होतो. मग इथे त्याचा केवळ आनंद घेतलेला आहे, सच्चित इथे विचार नाहीये. म्हणून आनंद प्रतिबिंब म्हटलंय. आनंदाचं प्रतिबिंब म्हणजे त्या वृत्ती ती आनंदाकार झालेली, आणखीन कुठच्याही वृत्तीत चिदाभास आहेच. कारण मुळात वृत्ती कशी आहे? आपण अमिबाचं उदाहरण जर का घेतलं समजा, त्या अमिबाच्या शरीरातनं त्याचे ते टेंटॅकल जातात की नाही, का वेगळे कुठले असतात? तोच या बाजूला पसरला की तिकडे गेला, इकडे गेला, त्याच्या शरीरात बदल होत असतो. इथे ह्या अंतःकरण वृत्ती म्हणून जेव्हा म्हटलं जातं, तर तेव्हा अंतःकरणात झालेला केवळ एक बदल, अंतःकरणाचे प्रोजेक्शन, कशासाठी? ज्ञान करून देणार, काहीतरी कार्य करणार, असं जे प्रोजेक्शन असतं, तर त्याला वृत्ती असं नाव आहे. मग इथे जी म्हटलेली आहे, म्हणजे कुठचीही वृत्ती असली तरी अंतःकरणात त्या ब्रह्माचं प्रतिबिंब असल्यामुळे वृत्तीत प्रतिबिंब आहे हे वेगळं सांगायची गरज आहे का? गरजच नाही आहेच, पण तरी सांगायला लागतं. कारण आपण विचार करत नाही, आणि विचार करत नसल्यामुळे तिथे ते प्रतिबिंब आहे हे सांगायला लागतं. आनंद प्रतिबिंब चुंबित, आनंदाचा, आनंदरूप आत्म्याचं हे ते प्रतिबिंब जिच्यात आहे, अशी तमोजृंभिता. तमोजृंभिता म्हणजे अविद्या जी आहे, तर अविद्येची वृत्ती आहे ती. अंतःकरण मुळात अविद्येने निर्माण झालेलं आहे. म्हणून ती जे काहीही आपल्याला जड दिसतं ना, ती अविद्या वृत्ती असते, ते अविद्येचं असतं. पण इथे अंतःकरण हे सत्वगुणप्रधान आहे. अविद्येचं 3 गुण आहेत ना, समर्थांनी सोप्या भाषेत सांगितलेलं आहे, गुणमाया म्हटलेलं आहे. तर गुणमाया, त्याच्यातनं 3 गुण निर्माण झाल्या, सत्व, रज आणि तम. तमप्रधान मायेतनं सगळं जडसृष्टी निर्माण झाली, आणि अंतःकरण हे सत्वप्रधान मायेतनं निर्माण झालेलं आहे. म्हणून जरी ते अविद्येचा परिणाम असलं तरी ते सत्वगुणी आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणून ते शुद्ध आहे, म्हणून ते प्रतिबिंब आनंदाचं घेऊ शकताय, परब्रह्माचं प्रतिबिंब घेऊ शकताय. अशी जी वृत्ती आहे त्या वृत्तीला आनंदमय कोश असं म्हणतात. जसं आपण बुद्धी आणखीन ज्ञानेंद्रिय हे मिळून विज्ञानमय कोश म्हटलं होतं, मन आणि ज्ञानेंद्रिय मिळून मनोमय कोश म्हटलं होतं. हे सगळे पूर्ण शरीर व्यापणारे आहेत, कारण अंतःकरण पूर्ण शरीर व्यापतं. आणखीन अंतःकरणाचे जे पदर आहेत म्हणण्यापेक्षा त्याचा निश्चयात्मक जेव्हा ते होतं, तर त्यावेळी त्याला आपण बुद्धी म्हणत असतो. पण तरी कार्यात बदल आहे, त्याच्या स्वरूपात त्यावेळेच्या स्वरूपात म्हणूया बदल आहे. अंतःकरण शांत आहे, आणि ह्या वृत्ती काही रजोगुणात्मक, काही तमोगुणात्मक, काही सत्वगुणात्मक, अशा या वृत्ती उठतात. म्हणून त्यांना वेगळी नावं द्यायला लागलेली आहेत. इथे अंतःकरण ऍज इट इज घेतलेलं आहे. आणखीन त्याची ही जी वृत्ती आहे ती आनंद वृत्ती आहे. आणि जरी ती सत्वगुणाच्या ह्याच्यात, म्हणजे अविद्यारूपी तमोगुणाचीच अविद्या असते, कारण अज्ञान आहे ते, म्हणून तमोगुण आहे. तर त्याचीच वृत्ती आहे, ती जी वृत्ती आहे जिच्यात ते प्रतिबिंब पडलेलं आहे आनंदाचं,
दुःखाचं नाही, आनंदाचं प्रतिबिंब आहे. त्या वृत्तीला आनंदमय कोश असं नाव. हे आणखीन आपल्याला जरा कळायला जड जातं. काय आपली वृत्ती जी असते, अंतःकरण वृत्ती, ती कधी दुःखाकार होते, कधी क्रोधाकार होते, कधी आणखीन काही होतं. ही आनंदाकार झालेली आहे. ज्या वृत्तीत आनंदाचीच जाणीव आहे त्या वृत्तीला आनंदमय कोश असं म्हणतात. आणि त्या आनंदात रमून गेल्यामुळे तो कोश ठरतो. आनंदात आपण रमतो, आनंदाच्या पाठीमागे लागतो. पण आपलं काय होतं की आनंद प्रतिबिंबित झालेला आहे ते आपण विसरतो आणि पदार्थांच्या मधनं आपल्याला आनंद मिळतो असं वाटतं, म्हणून आपण त्या त्या पदार्थांच्या मागे लागतो. म्हणून याचे 3 भाग केलेले आहेत या वृत्तीच्या बाजूला. प्रिय, मोद, प्रमोद असे 3 भाग केला. इथे प्रियादी गुण कहा म्हटलेला आहे ना, स्याद जृंभिता स्याद आनंदमय, हा तो कसा आहे, प्रियादी गुण कहा स्वेष्टार्थ लाभोदय. आता स्वेष्टार्थ म्हणजे स्वइष्ट, त्याला जे आवडणारी गोष्ट आहे, इष्टलाभ. प्रिय, मला काहीतरी गोष्ट आवडते समजा, ती आवडती गोष्ट जी आहे ना, तर ती मला दिसली की मला बरं वाटतं, प्रिय. ती माझ्या आवकात आली, मला मिळती आता ती. मोद, जी मिळालेली आहे ना तिथे मोद आहे, आवाक्यात आहे, समोर आहे, ताब्यात आलेली आहे, त्याला मोद म्हणतात. आणि प्रत्यक्ष मी त्याचा उपभोग घेते, त्याला प्रमोद असं नाव आहे. ह्या ज्या 3 वृत्ती आहेत, प्रिय, मोद, प्रमोद, हे आनंदमय कोशाचा भाग आहे. आनंदमय कोश म्हणजे हे प्रिय, मोद, प्रमोद अशी वृत्ती आहे. आणखीन हे केवळ पुण्याच्या मुळे प्राप्त होतं. आपल्याला माहिती आहे की सुख म्हणा ते पुण्याने मिळतं, आणखीन दुःख पापाने मिळतं. म्हणून पुण्यवान लोकांना मिळतं असं म्हटलंय, पुण्यस्यानुभवे विभाती. पुण्याच्या मुळे हे मिळत जातं, पुण्याचा उदय झाल्यानंतर मिळतं. का मिळतं? कारण आपल्याला अनुकूल पदार्थ मिळतो. ते तेवढं पुण्य असलं तर आपल्याला हवा असलेल्या गोष्टी घडतात, मिळत जातात. पुण्य असलं तर, प्रारब्धात असलं तर. म्हणून शरीर धारण करणारा जो प्रत्येक माणूस आहे, माणूस म्हणूया, प्राणी म्हणूया, तर त्या प्रत्येकाला हा आनंदमय कोशाचा अनुभव आहे. आणि त्या आनंदाचा अनुभव आल्यामुळे तो त्या कोशात रमून जातो आणि त्या वस्तूंच्या पाठीमागे जातो. कोशातच रमतो, ते कोश आहे आणि तो सटल कोश आहे, तो आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं की मला आनंद मिळतोय ना, त्याच्यातूनच मला सुख मिळत आहे, हेच मला हवंय, आणि मग त्याच्या मागे आपण धावत राहतो. खरा आनंद त्या वृत्तीतच आहे, तो प्रतिबिंबित आहे तिथे, तो आपण सोडतो. आणखीन आपण चुकीच्या गोष्टीतनं आनंद मिळतोय वाटतं आणि त्याच्या मागे धावत राहतो, म्हणून तो कोश होतो. आनंदाच्या मागे लागतो म्हणून कोश होतो. वास्तविक माझं स्वरूप आहे, आनंद आहे, मला त्याच्या मागे धावायचं काय कारण आहे, पण मी मागे धावत राहते. मृगजळाच्या मागे हरण धावतात म्हणतात ना, त्यांना कळत नाही, म्हणून ते त्या खोट्या पाण्याला खरं पाणी समजून त्याच्या मागे धावतात. तसंच आपण करत असतो की जो आनंदाचं प्रतिबिंब आहे, जे आनंदाचा केवळ एवढासा अंश आपल्याला एखाद्या गोष्टीच्या लाभातनं मिळत असतो, पण त्याच्या मागे आपण धावत असतो. तोच खरा आनंद, त्याच्यातनच मला बरं वाटेल, अशा पद्धतीने आपण त्याच्या मागे धावत असतो, म्हणून त्याला कोशाचं स्वरूप. आपलं जेव्हा धावणंच बंद होतं, खरा आनंद कुठे आहे, हे जेव्हा आपण विचार करतो, आतमध्ये डोकावतो, साधना करतो, तर त्यावेळी
त्याचं आपल्याला स्वरूप कळतं, त्या आनंदाचं स्वरूप कळतं. ते आनंद कुठच्याही विषयावरती अवलंबून नाहीये. म्हणून तिथे 2 शब्द केलेले आहेत की जे विषयावरती अवलंबून असणारा जो आनंदाचा भाग आहे त्याला सुख म्हणतात, आणि जो विषयावरती कुठच्याही पद्धतीने अवलंबून नाहीये असा जो भाग आहे त्याला आनंद म्हणतात. हा फरक केलेला आहे. कारण ब्रह्म जे आहे ते कशावरही अवलंबून नाहीये. म्हणून विषय निरपेक्ष सुख तो आनंद. कुठच्याही गोष्टीवरती, कशावरही, कुठच्याही परिस्थितीवरती, व्यक्तीवरती, कशावरच, स्वतःच्या देहावरती कशावरही अवलंबून नसलेला जो आनंद असतो ना, ते आपलं स्वरूप आहे. आणखी ते जेव्हा आपण इतर कुठेतरी आहे अशा पद्धतीने जातो ना, तेव्हा त्याचं कोशात रूपांतर होतं. स्वरूपाचं आपण कोशात रूपांतर करून घेतो इथे. ती जी वृत्ती आहे, आनंदमय कोशाची जी वृत्ती आहे, म्हणजे प्रिय मोद प्रमोद पदार्थांच्या बाबतीत झालेली आहे. शुद्ध आनंद आपण अनुभवायला येतच नाही आपल्याला. शुद्ध आनंद अनुभवायला त्याच्याशी एकरूप व्हायला लागतं, आणि मग त्या आनंदाचा अनुभव येतो किंवा भक्तीत पूर्ण रंगून जायला लागतो. तिथे आनंद होतो. आपला जो आनंद सगळा आहे तो प्रिय मोद प्रमोद मध्ये अडकलेला आहे. वस्तू आवडती दिसणं, ती आपल्याला मिळणं, आणखीन त्याचा उपभोग करणं. संपला आपला आनंद. उपभोग घेतल्यानंतर किती वेळ आनंद टिकणार आहे? एक क्षण ना. प्रमोद एक क्षणभर टिकतो, त्याच्याहून जास्त टिकतच नाही. तेवढा क्षण टिकतो. पण तरी पण तोच खरं असं आपल्याला वाटत जातं. त्याच्या मागे आपण परत परत धावतो, म्हणून तो कोश होतो, म्हणून तो आपल्याला बांधतो. सत्वगुणाचा कोश आहे हा. आनंद हा कोश जो आहे हा सत्वगुण प्रधान आहे. अंतःकरण सत्वगुणाचा आहे, आकाश तत्वाचा आहे. म्हणून हा जो कोश आहे हा सत्वगुणाचा आहे. आणि सत्वगुणाची बेडी म्हणून जी म्हणतात ती ही अशी बेडी असते, ज्ञानाने बांधते, सुखाने बांधते. म्हणून आपण वाचलेलं असतं की ज्ञानात जेव्हा माणूस रमतो तेव्हा पण ती बेडी बांधते. आणखीन ह्या सुखात रमल्यामुळे, म्हणजे प्रिय मोद प्रमोद मध्ये रंगल्यामुळे ती आपल्याला बांधते. आपण ह्या वस्तूंच्याच मागे धावत असतो, आणखीन मग त्यांनाच सत्य समजतो. त्याच्यावरती माझं सगळं सुख अवलंबून आहे असं समजतो, आणि म्हणून ते कोश होतो त्याचा, ते आपल्याला बंधन होऊन जातं. दुसरा आपल्याला कधी अनुभव येतो या आनंदमय कोशाचा? जे पुण्यवान असतात, ज्यांना गाढ झोप लागते, अशांना गाढ झोप आहे त्या सुखाचा अनुभव येत असतो. सगळ्यात उत्तम आनंदाचा अनुभव गाढ झोपेत असतो. वास्तविक तिथे काहीही पदार्थ नाहीये, पण तरी देखील तिथे त्या आनंदरूप आत्म्याशी आपण एकरूप झालेलो असतो. तिथे बुद्धीचा लय झालेला असतो, अंतःकरण लय झालेलं असतं. आणखीन ते त्या स्वरूपात लय झालेलं असल्यामुळे, स्वरूपाकार झालेलं असल्यामुळे आपण उठतो जेव्हा गाढ झोपेतनं तेव्हा त्या आनंदाचा संस्कार घेऊन उठतो. छान वाटलं, गाढ झोप लागली होती असं म्हणतो आपण. वास्तविक पाहिलं तर आपण एरवी वस्तूंच्या मागे धावत असतो. प्रिय मोद प्रमोद वस्तूंच्या मागे आनंदासाठी धावत असतो. मग कोणी जर का सांगितलं की तुला 100 वस्तू देते, काय म्हणशील ते देते, पण झोपायचं नाही. जे हवं ते जगातलं मिळेल तुला, पण झोपायचं नाही. आपण काय म्हणू? ते सगळं तुझं जाऊन दे, पण मला झोप पाहिजे. एक नेहमी उदाहरण दिलं जातं की कुठे कार्याला जायचं असलं, छान साडी, अगदी दागिने, सगळं अगदी घातलं जातं, आरशात पाहिलं जातं, लोकांकडनं कौतुक करून घेतलं जातं, आनंद होतो, सगळं होतं. पण झोपेच्या वेळे ह्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला काढून टाकतो. का? त्या टोचतात, झोपेच्या मध्ये माझ्या आड येतात त्या. म्हणजे ज्या गोष्टी मला सुख देत होत्या इतका वेळ,
त्या गोष्टी मला दुःख देतात, त्याच्याहून जास्त सुखाच्या कोशात जायचं आहे मला, कोशात म्हणूया, किंवा जास्त आनंदात मला डुबायचं आहे. मग त्याच्या आड येणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी मी काढून टाकते. तसं ज्या वेळेस समाधी अवस्थेचा अनुभव यायला लागतो त्यावेळी त्या झोपेची पण मातब्बरी उरत नाही. कारण झोपेतनं जेव्हा जाग येते त्यावेळी त्या अज्ञानासह जाग असते. साचची पुढती वीरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचो करा म्हणून येता. की अरे, की जर का ह्या गाढ झोपेतनं जाग आली नसती, पुन्हा त्या अज्ञानाचा अनुभव आला नसता, तर ब्रह्मरूप झालाय तो म्हणलं असतं. पण असं का नाही म्हणता येत? कारण जाग येते ती अज्ञानासह येते, आणि अज्ञानासह जाग आल्यामुळे पुन्हा मी देहन, मी अमुक, मी तमुक सुरू होतं. दुःखाचे सगळे सामग्री तिथे तयार असते. मग आनंदमय कोशातनं पण बाहेर पडतो, ब्रह्मभाव राहत नाही. म्हणून हे जे म्हटलेलं आहे ना, की आनंदाचा खरा अनुभव येतो प्रयत्न वाचून काहीही न करता, तो गाढ झोपेत येतो. तो आनंदमय कोश खरा आहे. जास्तीत जास्त आनंदमय कोशच आहे तो. कारण तिथेही आपल्याला झोपेच्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. व्यवस्थित मला अशीच उशी पाहिजे, ह्या उंचीची पाहिजे, अशी गादी पाहिजे, वगैरे वगैरे सगळी आपण सामग्री झोपेची तयार करतो. पण तरी झोप लागली नाही की तळमळत बसतो, झोपेची गोळी खातो. कशाला? सगळी एवढी साहित्य आहे ना, मऊ गादी आहे, हवी तशी उशी आहे, पांघरुण आहे, वगैरे वगैरे, मच्छरदाणी आहे, डास नाही आहेत, पुरेशी हवा छान आहे, तरी देखील दुःख आहे. का? झोप लागली नाही, आनंदमय कोशाचा अनुभव नाही, म्हणून तिथे दुःख वाटतं आपल्याला. हा आनंदमय कोश, आनंदमय कोशोस्य सुषुप्त स्फूर्तिरुत्कटा स्वप्न जागर योरीश दिष्ट संदर्शनादिना. म्हणजे हा जो आनंदमय कोश आहे, हा अंतःकरण वगैरे सगळ्याचा लय झालेला असतो. म्हणजे ज्या ज्या गोष्टी माझ्या आनंदाला, म्हणजे आनंद स्वरूपाला आड येत असतात, त्या सगळ्या गोष्टी तिथे नाहीशा झालेल्या असतात. आणि सुषुप्तीत हा आनंदमय कोश परिपूर्ण असतो, पूर्ण असतो. ते स्फुरण आनंदमय कोशाचं म्हणजे आनंद ते जागृतीत आल्यानंतर जाणवतो, एक मान्य आहे. पण तिथे आपण आनंदात बुडलेले असतो, आनंद रूप झालेले असतो सुषुप्ती. आणि जागृती आणि स्वप्नात काय असतं? तिथे आपल्याला आवडत्या गोष्टींच्या दर्शनाने हे होतं काय, प्रियत्वाची जाणीव होते, आवडताय मला, ती मिळाली, मोद होतो, प्रमोद होतो. ह्या सगळ्या गोष्टी स्वप्न आणि जागृतीत असतात. आणि ती देखील प्रमोद का होतो आपल्याला? की उपभोगाच्या वेळी आपली वृत्ती शांत होऊन जाते. मिळालं असं जेव्हा होतं आपल्याला, प्रत्यक्ष उपभोग घेतो, आपण डोळे मिटून घेतो बघा. जनरली चहाचा घोट पहिला डोळे मिटून, खूप चहा हवाय बऱ्याच वेळात, असं जेव्हा होतं, तर त्यावेळी तो जो घोट घेतला जातो तो डोळे मिटून घेतला जातो. बाकीच्या सगळ्या जाणीवा बाजूला सारून एका आनंदात आपण त्या तेवढ्यातच बुडी घ्यायचा प्रयत्न करत असतो. आणि असं जेव्हा होतं तेव्हा खरा आनंद होतो. पुस्तक वाचत असताना जर का आपण चहा प्यायला गेलो तर त्या आनंदाची जाणीव होणार नाही. याला कारण तिथे अंतःकरण वृत्ती जेव्हा शांत होते तेव्हा ती आनंद बुडून जाते. याचं पूर्ण शास्त्र सांगितलेलं आहे. विषयानंदे ब्रह्मानंद हा म्हणून प्रकरण आहे पंचदशीमध्ये. तर त्याच्यात हे कसं होतं हे सांगितलेलं आहे, की ह्या उपभोग प्रसंगी काय होतं एक्झॅक्टली. तर आपलं चित्त पूर्णपणे शांत होऊन जातं. जे मन आपलं, जी बुद्धी आपली त्या वस्तूच्या मागे लागलेली होती, ही वस्तू मला हवी आहे म्हणून ती मिळवायचा प्रयत्न होता, चांचल्य होतं सगळं,
ती वस्तू हातात मिळाली आणि त्याचा प्रत्यक्ष उपभोग जेव्हा मी घ्यायला लागते, तर त्यावेळी होय झालं, अशी तिथे शांती येते. मन बुद्धी हे जे सगळे संकल्प करत होतात, मला हवे म्हणून प्रयत्न चालला होता, हे सगळं थंडावतं. आणखीन अंतःकरण शांत होऊन जातं. त्याच्यावरती वृत्ती तरंग उमटत नाही उपभोगाच्या प्रसंगी पहिल्यावर. आणखीन ते शांत झाल्यामुळे त्याच्यात जे प्रतिबिंब पडलेलं आहे, त्या प्रतिबिंबाचा आपल्याला अनुभव येतो. पण तो त्याचा आहे आपल्याला कळत. आपल्याला वाटतं की आपल्याला या विषयांच्या मुळे हा आनंद झालेला आहे. वास्तविक त्यावेळी आत्मानंद प्रकट झालेला असतो, विषयांच्या निमित्ताने प्रकट होतो तो. विषयांच्या निमित्ताने म्हणजे विषयांच्या मुळे हवी ती गोष्ट प्राप्त झाल्यामुळे चित्ताची हुरहुर, अस्वस्थता हे सगळं थांबतं, चित्त शांत होतं. आणि ते शांत झाल्यामुळे तो जो सच्चिदानंद रूप आत्मतत्व आहे त्याचं भान होतं आपल्याला. आपल्याला हे कळत नाही, कारण हे निमिष मात्र होत. आपल्याला कळत नाही ना, आपल्याला वाटतं की या वस्तूच्या मुळे आपल्याला मिळालं, म्हणून त्या कोशातल्या सगळ्या आपण त्या वस्तूंच्या मागे धावत राहतो सतत. आपण जर का विचार केला तर जो आनंद आपल्याला ती वस्तूच्या पहिल्या क्षणात मिळतो उपभोगाच्या, तो पुढल्या क्षणी टिकतो का? पहिल्या घोटाला जो आनंद आहे तो दुसऱ्या घोटाला राहत नाही, तिसऱ्याला त्याहून कमी होतो. हे होतं, प्रत्येकाचा अनुभव आहे हा. कुठचाही उपभोग असला, पांघरून घेतलं, क्षणभर छान वाटतं, मऊ पांघरून आहे. त्याच्यानंतर काय होतं, ते छान वाटणं थांबतं की नाही? आपण सतत त्या छान तेवढ्या अवस्थेत राहू शकत नाही, कारण आपलं चित्त पुन्हा दुसऱ्या गोष्टींच्या मागे धावायला लागतं. आणि दुसऱ्या गोष्टींच्या मागे धावतं म्हणजे चंचल होतं. म्हणजे त्याच्यातली जी स्वस्थ चित्तातली, स्वस्थ अंतःकरणातली जी आनंदाची जाणीव आपल्याला झालेली असते प्रतिबिंबाची, तर ती जाते. ते प्रतिबिंब परत हलायला लागतं, त्याचं स्वच्छता निघून जाते. स्वच्छ तळ आहे, त्याच्यात छान झाडांची वगैरे प्रतिबिंब पडले, दगड त्याच्यात टाकले, तत्काळ तरंग उठून त्या प्रतिबिंबाची क्लॅरिटी निघून जाते. तसंच होत आहे, हे जे आनंदाचं प्रतिबिंब उमटलेलं आहे, हा जो आनंदाची जाणीव मला झालेली आहे, ती जाणीव जाते, कारण अंतःकरण दुसऱ्या कुठच्या तरी विषयांच्या मागे धावायला लागतं, दुसरे मनात विचार यायला लागतात, म्हणून त्याची शांतता बिघडते. आणि शांतता बिघडली की आनंद नाहीसा होतो. त्याचं जे प्रतिबिंबाची मला जाणीव झालेली होती, ती सगळी हलून निघून जाते, कमी होऊन जातं. आणि मग दुसऱ्या कुठच्या तरी गोष्टीच्या मागे मन धावायला लागतं, पुन्हा पूर्ण खळबळ सुरू होते. मग कुठून त्या आनंदाचं भान आपल्याला राहणार आहे? म्हणून इथे म्हटलेलं आहे की ह्या आनंदमय कोशाचं परिपूर्ण स्फुरण जे आहे ते गाढ झोपेत आहे. आणखी जागृती आणि सुषुप्ती ह्या दोन अवस्थांमध्ये ते अंतर्मुख असतं, तोपर्यंत त्या आनंदाचं आपल्याला जाणीव असते. पण त्या जाणीवेमुळे त्याचं कोशात रूपांतर होतं, हे विसरून चालत नाही. हे आनंदमय कोशाची खासियत आहे. आता आपली वेळ संपलेली आहे, पुढल्या वेळे ह्याचा पुढला भाग आपण घेऊया. आणखीन ह्या कोशांचा शेवटचाच येत आहे, कोशांचा विचार संपत आलेला आहे आता. म्हणून हे जे 5 कोश आहेत, हे एक एक करून आपण मागे टाकत जायचं, निराश करत जायचं. निराश करायचा म्हणजे ते आत्मरूप कसे नाहीये, ते म्हणजे आत्मा नाही, तर आत्मा या सगळ्याच्या पलीकडे आहे, त्याचं स्वरूप सच्चिदानंद आहे. हे सगळं बुद्धीवरती फक्त ठसवायचं, पक्का त्याचा विचार करायचा. ते कळून वळून आचरणात आलं पाहिजे. आचरणात आलं पाहिजे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे लागणं थांबलं पाहिजे. असं जेव्हा होतं तेव्हा प्रत्यक्ष अनुभव मला फार लांब राहत. इथे थांबू. आपला हा 210चा विचार झाला आता. इथे थांबूया. हरिओम. खूप छान. ज्योत्स्नाताई, पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार. नमस्कार.
कोणाला प्रश्न आहे विचार. ज्योत्स्नाताई, मला एक प्रश्न आहे की जाणीव जी आपण म्हणतो मूळ आय एम ही जी जाणीव असते ते अनात्मामध्ये येते का ती जाणीव? काय आहे त्याला म्हणजे मी आहे एवढीच जी जाणीव आहे ना, तर ती जाणीव ही थोडीशी ज्ञानाच्या प्रांतात जाते, शुद्ध ज्ञानाच्या फार जवळ जाते. जाणीव आहे म्हणून मायेच्या प्रांत येतो, पण तिथे बाकी कसली भेसळ नाहीये. बाकी गोष्टींची भेसळ येते तेव्हा ते पूर्ण अशुद्ध होते. जसं अंतःकरण स्वच्छ असतं, केवळ अंतःकरण आहे, शांत आहे, तर ते आत्मतत्वाचं प्रतिबिंब जाणवू शकतं आपल्याला तिथे. तसंच हे केवळ मी आहे एवढीच जाणीव जेव्हा असते ती तीच आहे. अंतःकरणाची ती शांत स्थिती आहे जवळजवळ. तिथे सत रूपाचं भान असतं. मी आहे म्हणजे सतचं भान असतं. त्याच्या पलीकडे मी अमुक आहे आलं की ताबडतोब त्याच्यात भेसळ आहे. पण ती देखील जरी शुद्ध आत्म्याच्या खूप जवळचं असलं तरी देखील मायेच्या प्रांतातली जाणीव ती तुझी माया. जसं माऊलींनी म्हटलेलं आहे की सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी स्फूर्ती स्फुरे जे अहर्निशी ते वस्तुगामी. ते का म्हटलंय? ते मी आहे ही जी स्फूर्ती आहे म्हणजे माझ्या अस्तित्वाची जाणीव आहे, आणि अस्तित्व म्हणजे सत्य. त्या जाणीवेमुळे त्याला ती वस्तुगामी असं म्हटले. आपल्याला केवळ मी आहे एवढी जाणीव फार निमिष मात्र असते. ती जर का आपल्याला लांबवता आली तर तो अनुभव येऊ शकतो. त्याला संधीचा अभ्यास असं एक नाव आहे, जाऊन देते. पण म्हणूनच जन्माच्या वेळी जी मी आहे ची जाणीव असते तो मिथ्या आहे असं आहे का? मग जे जे जन्माला येतं ते नष्ट होणार आहे, ते मिथ्या आहे. कुठलीही जाणीव मी आहे ही जाणीव सुद्धा मिथ्या आहे. द्वैत आलं की नाही? अद्वैतात जाणीव नाहीये, द्वैतात जाणीव आहे. मी आहे हे पहिलं द्वैत आहे, सूक्ष्म द्वैत आहे, पण आहे, द्वैतच आहे. थँक्यू, कळलं. म्हणून ज्योत्स्नाताई तुम्ही म्हणालात का की जाणीव आली यामुळे तिथे कोशात त्याला कोशाचं स्वरूप असं काहीतरी वाक्य बोललं. मी म्हंटल परत सांगाल का? त्या आनंदाच्या आपण मागे लागतो. तो आनंद नुसता काय असतं की हा आनंदाच्या उपभोगाच्या वेळी त्या आनंदाचा सोर्स जर का आपण लक्षात ठेवला, कळलं? जसं प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते आहे की ज्ञानाच्या वेळेस आपण ज्ञानाचा सोर्स कशामुळे ज्ञान होत आहे, तर ज्ञानरूप आत्म्यामुळे मला ज्ञान होत आहे हे लक्षात घेतलं. तसं त्या आनंद रूप ब्रह्म जे आहे तर त्याच्यामुळे मला आनंदाची जाणीव आहे, हा आनंदाचा सोर्स जर का लक्षात घेतला, त्या पदार्थातनं मला आनंद होत नाहीये, तर त्या आनंदरूप आत्म्याचा आनंद प्रकट होतोय त्या निमित्ताने हे जर का आपण लक्षात घेतलं तर तो कोश राहत नाही. पण आपण वस्तूतून आनंद मिळतो म्हणतो म्हणून तो कोश होतो. वस्तूंच्या मागे लागतो आपण. बांधणारा तो कोश ना, त्याच्या स्वरूपाची जाणीव असली तर तो कोश कसा होईल? आनंद हा माझ्या आनंद रूपतेचा आविष्कार आहे, विषयाच्या निमित्ताने झालेला मला ती जाणीव आहे असं जर का म्हटलं ना तर तो कोश नाही राहत. कोशाचं स्वरूप नाही, निराश झालेला असतो त्याचा. पण ज्या वेळी मला ह्याच्यातून आनंद मिळाला, मला हे आणखीन पाहिजे असं येतं, तेव्हा तो कोश बनतो. जाणीव जागा चुकते ना. विचाराची कामे. म्हणून विचाराची कामे, म्हणून निधिध्यासनाचं हे स्वरूप असतं की आनंदाचा क्षणी, प्रत्येक आनंदाच्या क्षणी
हा आनंद होतोय तो कुठचा आहे, तर हा माझ्या हा. स्वरूपाचा आनंद ह्या विषयाच्या निमित्ताने प्रकट झालाय, हा विचार आला पाहिजे. हम्म. म्हणून राम म्हणे भोगी त्यागी आहे. हो. नमस्कार. ज्योत्स्नाताई नमस्कार. नमस्कार. तुम्ही मगाशी सांगत होतात तेव्हा तुम्ही म्हणलात की जेव्हा वस्तूच्या मागे आपण जातो त्यातनं आनंद मिळतो, पण ज्ञानाचा पण आनंद आणि तो बंद होतो. मग ती अगदी अंतिम द्वैताची स्थिती आहे की ज्ञानरूप होण्या अगोदर, म्हणजे मला ते कळलं नाही की ज्ञानाचा बंध आणि वस्तूच्या दोन तुम्ही कॅटेगरीज सांगितल्या, ते थोडं नीट कळलं नाही. ज्ञानाचा बंध म्हणजे तो विद्यानंदे ब्रह्मानंद हा म्हणून प्रकरण आहे की तिथे विद्येच्या आनंदाने सुद्धा काय असतं, कोणाला हे सत्वगुणाचं बंधन आहे की मला हे कळावं, मला ते कळावं, अशा पद्धतीने ती ज्ञानाची वखवख असते जवळजवळ. इतकं त्या ज्ञानाच्या मागे लागतो, हा ग्रंथ वाच, तो वाच, पण तो जीवनात उतरवतोय की नाही, मग तो कोश होतो की नाही, जो अडकवतो तो कोश. आणि तिथे पांडित्य केवळ येतं, पण त्याच्याच मागे लागलेला असतो. पण ते ज्ञान मला कुठनं मिळतायत, अशा पद्धतीने जर का विचार केला, मला कळलं, पण मी ज्ञानरूप आहे म्हणून मला कळलंय. प्रतिबोध वित्तम मतम म्हणून जे म्हटलं, प्रत्येक होणाऱ्या ज्ञानाच्या मागे तो जो ज्ञानरूप आत्मतत्व आहे ते आहे, म्हणून मला ज्ञान होत आहे, म्हणून मला जाणीव होतीये. हे जर का लक्षात घेतलं तर त्याला कोशाचं स्वरूप न राहता साधनेचं येतं. आणि जेव्हा त्या ज्ञानाच्या मागे आपण धावायला लागतो, ज्ञान हवाय, अमुक कळायला हवं, तमुक कळायला हवं, तेव्हा तो कोश होतो. अच्छा, ओके, कळलं. थँक्यू. नमस्कार. कोणाला दुसऱ्यांना प्रश्न नसेल तर आणखीन एक विचारू का मी प्रश्न? विचारा ना. आपण हे गाढ झोप, जे सुषुप्ती गाढ झोप आहे, त्याच्याकरता माणूस सत्वगुणी असायला पाहिजे असं नाही, कारण झोप सगळ्यांनाच येते. सत्व रज तम म्हणजे सगळ्या तऱ्हेच्या माणसांना गाढ झोप लागू शकते. त्यामुळे सत्वगुणाचा आणि गाढ झोपेचा काही संबंध आहे का? काही नाही, तो तमगुण आहे. गाढ झोप हे आपण पूर्ण अज्ञानात बुडलेले असतो, अज्ञानासह रादर. परब्रह्मात आपण अज्ञानासह बुडलेले असतो, अज्ञानाचं आवरण असतंच आपल्यावरती. झोप ही तमोगुणाचीच म्हटलेली आहे. पण ज्यांचं मन स्वच्छ आहे, आणखी ज्यांना आणि ज्यांचं नाहीये त्यांनाही झोप लागते असं. हो, प्राण्यांना देखील झोप लागते. पण त्यांनी ज्ञान झालेलं असतं असं नाही, त्याचा काही संबंधच नाही. जे ज्ञानी असतात ना, म्हणजे ब्रह्मज्ञानी, त्यांच्या बाबतीत निद्रा समाधी स्थिती ही असं म्हटलेलं आहे शंकराचार्यांनी. याला कारण काय की तिथे अज्ञानाचं आवरण नसतं, ते खरोखरी त्या ह्याच्यात एकरूप झालेले असतात, बुडलेले असतात, म्हणून ती समाधी स्थिती म्हटलंय निद्रा. फरक आला लक्षात? आपण अज्ञानासह त्याच्यात जातो. कारण विवेकानंदांना झोप यायची नाही असं त्यांच्या चरित्रात बऱ्याच वेळा लिहिलंय की ते ह्या ज्ञानाच्या विचारात खूप असायचे आणि त्यांना झोप खूप कमी लागायची किंवा मिळायची, म्हणून हा माझा प्रश्न मनात. हे जे जीवनमुक्त असतात त्यांना झोप कमी पुरते, याला कारण त्यांची जी समाधी चाललेली असते येता जाता, त्यांना त्या समाधीत पूर्ण विश्रांती मिळते. क्षणमात्र समाधीत कितीतरी वेळाच्या झोपेची विश्रांती. दॅट्स द डिफरन्स. त्यामुळे सामान्य माणसाला 8 तास झोपून सुद्धा शांतता. यस, खरी गाढ झोप ना 4-1 तास भरपूर होते, गाढ झोप लागली तर. आणखीन ज्ञानाच्या बाबतीत तर अगदी थोडा वेळ देखील, म्हणजे 1-2 तास जरी गाढ झोप असली तरी फ्रेश राहतं माणूस, तिथे काही प्रॉब्लेम येत नाही.
ओके, थँक्यू. मावशी एक छोटा प्रश्न होता. आपण वृत्तीला जड म्हणायचं का चेतन म्हणायचं? वृत्ती ही जडच आहे, ती अंतःकरणात झालेला बदल आहे, त्याच्याच चैतन्याचं प्रतिबिंब आहे, म्हणून ती चेतन वाटते. आणि आपण जेव्हा म्हणतो की वृत्ती म्हणजे अंतःकरणात झालेला बदल आणि ज्ञान करून देणाऱ्या परिणामाला पण तो वृत्ती म्हणते. वृत्ती म्हणतो. पण ते तिथे ज्ञान करून देते ती वृत्ती, म्हणून मला असं वाटतं की ती चेतन पण ती तशी जडच आहे, पण त्यातल्या चिदाभासाला ज्ञान होतं. हे बघ, बदल ज्याच्यात होतं ते सगळं जडच आहे की नाही? हो, बदल म्हणजे विकार आहे. अगदी बरोबर. अविकारी वस्तू जी आहे, सगळी व्यापून असणारी वस्तू आहे, तर तिच्या ज्ञान करून घ्यायला ती तिथपर्यंत पोचणार आहे का? आपली वृत्ती इथपर्यंत पोचते तेव्हा ज्ञान होतं या पदार्थाचं. इथून तिथे जाते कारण तिथे आता ते नाहीये म्हणून. ती जड आहे. अंतःकरणाची वृत्ती डोळ्यातनं कानातनं वगैरे बाहेर पडून तिथपर्यंत पोचते, आणखीन त्या पदार्थाचं ज्ञान होतं, किंवा आतल्या आत त्याच्यात बदल होतो, दुःखाकार होते, सुखाकार होते वगैरे वगैरे. आलं लक्षात. ज्योत्स्नाताई, 2 प्रश्न होते माझे. एक छोटा प्रश्न आहे आणि एक हं. ते आपल्या 209 श्लोकात त्यांनी कंसात सत्वगुण प्रधान असं म्हणलंय ना. आनंद रूप आत्म्याचे प्रतिबिंब युक्त आहे स्वरूप जिचे अविद्या परिणाम रूप, आणि त्यांनी सत्वगुण प्रधान, ते म्हणजे ज्ञान होतं म्हणून सत्वगुण प्रधान म्हणलंय का? आनंदरूप आत्म्याचं प्रतिबिंबाने युक्त आहे आणि ती वृत्ती सत्वगुण प्रधान वृत्ती म्हणजे हे मी म्हणूनच अंतःकरण म्हणून म्हटलं. अच्छा अच्छा. तर त्या की हे मन रजोगुण प्रधान वगैरे हे जे आहे ते अंतःकरण सत्वगुण प्रधान आहे. बर. मला दुसरा प्रश्न होता, काका जेव्हा आपल्याला सांगतात की जेव्हा मन बुद्धी चित्त अहंकार बंद बुद्धी चित्त शांत होतं कुठल्याही पदार्थाच्या इच्छेचा पूर्तीने, तेव्हा अहंकार काका म्हणतात ऑटोमॅटिकली तिथे शांत होतो किंवा लयाला जातो. त्याचा आणि इथे असा जो इथे अंतःकरणासहित सर्व विरोधी वृत्तींचा लय झाल्यामुळे तेच पण सुषुप्तीच्या बाबतीत त्यांनी म्हणलंय तसं, पण विषयांच्या बाबतीत पण तसंच गोष्टी होतात असं समजून घ्यायचं का? उचलिया प्राणासरसी इंद्रिय निगती जैसी तैसा मनोवृत्तीपाशी अहंकारू घे. आपोआपच तो जातो. म्हणजे काय होतं की मी करतेय, माझं हे चाललंय, अशा पद्धतीने मला मिळालं, हे सगळं चाललेलं असतं, मी असतोच बॅकग्राऊंडला, पण मिळालंच जिथे थांबतं तिथे माझा काय संबंध मग? कळलं का? मिळालं, हवाय, ह्या सगळ्या गोष्टी जिथे थांबतात, मला हवाय मला मिळालं हे सगळं जातं. अच्छा. मी आपोआपच नाहीसा होतो तो. तरीही त्याला कोशाचं स्वरूप म्हणलंय, तर तिथे म्हणजे मी जर जात असेल तर त्याला तरी कोशाचं स्वरूप दिलेलं आहे, कारण की ते हवं असतं म्हणून का? हा, पण म्हणजे कुठलं म्हणतोयस तू? अहंकाराला? नाही, आता या अंतःकरणात सर्व विरोधी वृत्ती लय झाल्यामुळे आनंदाचा अनुभव येतो. हो, कोशाचं स्वरूप आपण त्याच्या मागे धावतो म्हणून त्याचं स्वरूप न कळून घेता ती सत्य परिस्थिती आहे असं समजून आपण त्याच्या मागे धावतो. अच्छा, बरोबर आहे. आलं लक्षात. हो हो. काय प्रोसेस आहे? खरा आनंद कुठून मला तो जाणवतोय, आनंदाचा अनुभव येतोय, मान्य, पण तो आनंद आहे कुठे हे न कळता वस्तुत आनंद आहे त्या पदार्थांमध्ये, ज्या असं समजून मी त्या पदार्थांच्या मागे धावतो, म्हणजेच अडकते की नाही संसारात, म्हणून कोश आहे. त्यामुळे सत्यत्वाचं विष असं म्हणतात.
ठीक आहे. काही प्रश्न नसल्यास थांबू मग. शेवटचा श्लोक घेतो. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊनी लया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.